ओके. जेवढ्या ताई लाईव्ह क्लासमध्ये दिसतायत तो खूप मोठा आनंद आहे, की कारण तुम्ही वेळात वेळ काढून येतात. आणि ज्या ताई क्लासमध्ये नसतील त्यांच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो विनंती करून, की प्लीज 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 टाइम मॅनेजमेंट, डेडिकेशन आणि अलर्टनेस, सातत्यबद्ध ठरलेल्या वेळेत जॉईन होणं, ठरलेल्या वेळेत क्लास करणं. कारण आत्ताच या बॅचमध्ये, नवीन बॅचमध्ये 30 ऍडमिशन नवीन ताईंचं झालेलं आहे. आणि मला क्लासमध्ये 25 दिसतात, त्याच्यातून मला 5-6 ताई म्हणजे आधी सिनियर ताई दिसत आहेत. म्हणून ही थोडासा माझ्यासाठी कॉन्ट्रोवर्सी आहे. सुट्ट्यांचे दिवस आहेत. 9:30 पर्यंत कुठल्याही परिस्थितीत जर आपण प्लान केला पाहिजे. प्लान केला तर पॉसिबल आहे. आणि जर तुम्ही प्लान करणार नसेल तर ब्रह्मदेव आला तरी मी काही करू शकत नाही. आणि पुन्हा परत खूप वेळा मी विनंतीपूर्वक सांगत असतो, की 1,00,000 रुपयाचा जर अप्रोच मध्ये तुम्ही आल्याच नसणार तर सॉरी, माझं बडबडणं वाया जाणार आहे. पण मी पण यावेळेस जर काटेकोर प्रमाणे जर तुम्ही उद्यापासून, कारण जर तुम्हाला आज लाईव्ह क्लास असताना पण जर तुम्हाला वेळ भेटला नाही क्लासमध्ये यायला, तर कदाचित उद्यापासून हे राम मला म्हणावायची वेळ येऊ नका देऊ, का उद्यापासून तुम्हाला स्वतःहून करायचंय. स्वतःहून 9:30 वाजता बसायचंय आणि दिलेला होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचं. ते आजच्या प्रॅक्टिसवरून लक्षात येईल. आजच्या प्रॅक्टिसवरून लक्षात येईल, की आज आपल्याला किती मोठं काम करायचंय. सो प्लीज डोंट वेस्ट टाइम आणि इमिजिएटली गोज ऑन द प्रेझेंटेशन. ओके. मला पण वेळ नाहीये वेळ वाया घालवण्यात, कारण आपला टास्क मोठा आहे. का या पद्धतीने उद्यापासून काम झालं पाहिजे. पुन्हा परत सर्व ताईंना सांगतो, अंजुम अनुजाताई, आपलं 0 लेवल, त्याच्यानंतर बी वन लेवल आणि M1 लेवल आपण कम्प्लीट कन्सेप्ट शिकलोय आणि त्याची आज आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आणि उद्यापासून एक आठवडाभर, म्हणजे मला वाटतं कमीत कमी 6-7 दिवस न चुकता ठरलेला होमवर्क कंप्लीट करून त्याचे फोटो आपल्याला ग्रुपमध्ये टाकायचे आहेत. असा आपला टास्क ठरलाय. ठीक आहे, एखाद्या वेळेस इमर्जन्सी, खूप मोठी इमर्जन्सी आली तर एखाद्या 2 ताईंचा आपण समजू शकतो. पण सिनियर ग्रुप आणि ज्युनियर ग्रुपमध्ये दोघं ताईंना सांगतो, की जर तुम्ही ठरलेला जर तुम्ही सबमिशन जर तुम्ही प्रॉपर करत असाल तरच तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनणार आहेत. आणि पुन्हा परत एक अजून त्याचा एक पार्ट आहे, की तुम्ही लवकरात लवकर क्लास सुरू करू शकतात. आणि लवकरात लवकर जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवायला सुरू करतात तेव्हा खऱ्या अर्थाने तुमची जास्त प्रॅक्टिस होते. सो पुढे जाऊया आपण. सो आपण हा एक व्हिडिओ आधी बघितला होता. तरी पण माझी एक रिक्वेस्ट असेल सर्व ताईंना, की हा व्हिडिओ पुन्हा परत एकदा बघून घ्या. त्याचं कारण असं आहे, कारण आपल्याला थोडंसं टूल डिसिप्लिन आपल्याला समजून घ्यायची आहे. मग सर्वांना मी विनंती करेल, की हा शांतपणे बघा, पुन्हा परत बघा. आवाज नाही आला तरी चालेल, पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हिज्युअलायझेशन आपण शिकणार आहोत. पण थोडासा आपण हा व्हिडिओ शांततेत बघा. छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओच्या माध्यमातून व्हिज्युअलायझेशन कन्सेप्ट होत्या. मग आपल्याला ज्या अर्थी आपल्याला पुढे जायचंय, सो प्लीज आता पुन्हा परत इकडे लक्ष द्या, की फिगरमध्ये या फिगरमध्ये काही आकृत्या आहेत.
आणि त्या आकृत्यांचा पण आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. सर्वजण माझ्याबरोबर मनातल्या मनात बोलू शकतात. आपण रोज बोलतोय. जर मला लोअर बीट्स, इकडे लक्ष द्या, हे लोअर बीट्स आहेत, हे जर मला ऍड करायचे असतील तर माझा हा थंब अप झाला पाहिजे. जर मला लोअर बीट्स मध्ये ऍड करायच्यात म्हणजे मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं की इथं आन्सर लाईनला टच झाले पाहिजे, तुम्ही ऍक्शन करू शकतात. थंब अप मीन्स लोअर बीट अप. पण जर मला हे सबस्ट्रॅक्ट करायचे असतील, वजाबाकी करायची असेल, तर हा जो इंडेक्स फिंगर आहे, हा इंडेक्स फिंगर खाली आला पाहिजे. असे ऍक्शन करू घ्या. -4 आपण असं करू शकतो. किंवा पुन्हा परत मी तुम्हाला सांगितलं की मला जर अप्पर बीट प्लस करायचा आहे, अप्पर बीट प्लस करायचा आहे, तर हा जो इंडेक्स फिंगर आहे हा डाऊन आला पाहिजे. म्हणजे तो इंडेक्स फिंगर डाऊन झाला पाहिजे. आणि जर मला अप्पर बीट सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, तर इंडेक्स फिंगर माझा कुठं गेला पाहिजे, वरच्या दिशेने गेला पाहिजे. थोडस ऍक्शन करून बघा. +5, -5, +4, -4. काही ताई +4 केलं की -4 केलं की ते शॉर्टकट करतात, अंगठ्याने करायचा प्रयत्न करतात. पण तसं नाही, -4 असा आहे, -4 असा आहे. पण आता थोडासा अंगठ्याने पण आपण -4 करतो, पण तो पिंच कंडिशन मध्ये करतो. इकडे लक्ष द्या, पिंच कंडिशन मध्ये. आणि म्हणून जेव्हा आपण पिंच करतो तेव्हा मात्र आपल्याला लक्षात येईल की आपण जेव्हा पिंच कंडिशन मध्ये करतो तेव्हा प्लीज इकडे लक्षात, पिंच माने हे दोन बोट, या दोन बोटांना आपण एकत्र आणतो. आणि तेव्हा जर मला हा 5, इकडे लक्षात द्या, हा 5 आणि हे 3 एकत्र आणायचे असतील, तर मी हे 3 आणि 5 एकत्र आणतो. म्हणून अप्पर बिटला मी इंडेक्स फिंगर वापरतो क्लोज करायला, तोच वापरतो. आणि तो क्लोज करायला थंब वापरतो. पण जेव्हा मला मायनस करायचं असतं, प्लीज इकडे लक्ष द्या, तेव्हा हा पिंच मी ओपन करतो. म्हणजे मला हा जो 3 आहे, हा 3 मी अंगठ्याने मायनस करतो. इथं मात्र अलाउड असतं. आणि इथं हे कन्फ्युजन बाकी ठिकाणी यूज होतं म्हणून सांगतोय. जेव्हा मला 8 करायचा आहे, जेव्हा 9 करायचा आहे, जेव्हा 6 करायचा आहे, आणि पण पुन्हा परत -1 करायचं असेल, तर तेव्हा अंगठा नाही वापरणार मी. लक्ष द्या, मी -1 ला अंगठा नाही वापरणार. -1 ला काय वापरेल मी? इंडेक्स फिंगर वापरेल. थोडस लक्ष द्या. जर मी 8 केला, प्लीज लक्ष द्या, 8 ला मी पिंच वापरली आणि मला -2 करायचंय, तर -2 ला मी अंगठाने वापरला, तर -2 ला मी इंडेक्स फिंगर वापरेल. मग आता उरलेत 6, आणि त्या 6 साठी जर मायनस करायचं असेल, तर मात्र 6 ला म्हणजे वरच्या 5 ला हा इंडेक्स फिंगर वापरतो आणि खालच्या 1 ला थंब वापरतो. तेव्हा मतलब ओपन पिंच म्हणतो आपण. प्लीज अंजुम ताई, ऍक्शन करून बघा. जे काय शिकवतो ते ऍक्शन मध्ये राहा, ऍक्शन मध्ये राहा, प्रामाणिकपणे करा. ओके ना? प्रामाणिकपणे राहा. ते ऍक्शन करून बघा, आणि तेव्हा अशा पद्धतीने टूलची डिसिप्लिन आपल्याला शिकायची आहे. क्लास झाल्यानंतर आज मी लगेच, कारण उद्यापासून तुम्हाला टूलने पण प्रॅक्टिस करायची आहे प्रामाणिकपणे, म्हणून आज हे समजून सांगतोय. आणि म्हणून जेव्हा तुम्ही उद्यापासून प्रामाणिकपणे करणार आहेत, तर एक व्हिडिओ मी टाकलेला असेल, तो व्हिडिओ प्रामाणिकपणे, त्या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगितलेलं आहे, जे मी आता प्रेझेंटेशन मध्ये दाखवतोय, फॉर एक्झाम्पल ही माझी पेन्सिल असेल, तर हे पेन्सिलीचं टोक खाली असलं पाहिजे. म्हणजे हा अंगठाचा वरती, इथं वरती टोक नाही, खालच्या दिशेला टोक असेल. या 3 बोटांमध्ये आन्सर, आन्सर हे बघा, अबॅकस आन्सर, अबॅकस आन्सर. आणि जर तुम्ही लेफ्टी असाल तर प्लीज इकडे लक्षात द्या, या 2 बोटांमध्ये, या 2 बोटांमध्ये. आणि या पुन्हा परत या 3 बोटांनी टूल होल्ड करायचं. ते असं आहे बघा. इकडे लक्षात द्या, या 3 बोटांनी टूल होल्ड करायचं. आणि हे 2 बोटं फ्री असतात. हे बघा, अंगठा, हा बघा इकडे अंगठा, अंगठा, आणि इकडे 2 बोटांनी टूल होल्ड करायचं. ते व्हिडिओमध्ये सर्व सांगितलंय मी. पण एक जर बेसिक डिसिप्लिन सांगतो, कारण उद्यापासून तुम्हाला 3 टेक्निकने प्रॅक्टिस सुरू होणार आहे उद्यापासून. खूप मेजर वीक आहे आपला. म्हणजे तुम्हाला जे मी प्रॅक्टिस सांगितलं असेल, आजच्या पण प्रॅक्टिस वरून लक्षात येईल. आज सुद्धा मॅरेथॉन प्रॅक्टिस आहे आपली. जर उद्या तुम्हाला लक्षात आलं आजच्या प्रॅक्टिस वरून, की उद्या तुम्हाला टूलने पण करायचंय, फिंगरने पण करायचंय, आणि मेंटल अरिथमेटिक पण करायचं, असा तिन्ही प्रकारचा होमवर्क उद्यापासून असेल. आपण आज पण तो करतोय. सो जस्ट एक बेसिक डिसिप्लिन शिकवतोय, की अबॅकस टूल कसं होल्ड करायचं, लेफ्ट हँड असेल तर कसं करायचं, आणि त्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं असेल. पुन्हा परत मी विनाकारण अर्धा तास वाया घालण्यापेक्षा आपण आज काही टूलने करणार नाहीयेत, पण उद्यापासून आपण टूलने करणार आहोत. म्हणून टूलचं डिसिप्लिनचा व्हिडिओ सर्वांनी बघा. त्याच्यात काहीतरी कमेंट्स करा, जे काय असेल, म्हणजे मला समजेल की रोहिणीताईने बघितला का, पूजाताईने बघितला का, ऋतुजाने बघितला की, हे मला समजेल. ओके. उद्देश तो असतो, बाकी काही नाही. सो पुढचा पार्ट आहे, की आपण जर बघितलं, सर्वजण इकडे लक्ष द्या, की हे 2 बोट इकडे लक्ष द्या, हे 2 बोट, हे 2 बोट,
हे दोन बोट म्हणजे या दोन बोटांनी बघा, हा दोन बोटांनी टूल होल्ड केला आहे आणि या बोटाने टूल होल्ड केला आहे आणि हा लेफ्टी असल्यामुळे या हातामध्ये पेन्सिल आहे. पेन्सिल आहे आणि हे दोन बोट, आता हा फोटो थोडासा चुकीचा आहे. हे जे दोन बोट आहे, हे दोन बोट या रॉड्सवर आले पाहिजे, या रॉड्सवर आले पाहिजे, या रॉड्सवर आले पाहिजे, या तीन रॉडवर. अशा पद्धतीने हालचाल झाली पाहिजे. म्हणजे कधी वाटलं तर 10च्या रॉडवर, कधी वाटलं तर 100. बघा, हा 10च्या रॉडवर, हा 100च्या रॉडवर आणि हा 1000च्या रॉडवर, 1000च्या रॉडवर. म्हणजे हा टेन्स 100 आणि 1000च्या रॉडवर ते बोट फिरतील. अशा पद्धतीने टूल होल्ड करायचं. म्हणजे हा जो कोपऱ्याला होल्ड केलाय, इथं पण हा हात चुकीचा आहे ऍक्च्युली फोटोमध्ये. म्हणजे साधारण इथं सेंटरला होल्ड करायचं. म्हणजे साधारण हे जे दोन बोट आहेत, हे दोन बोट, हे दोन बोट, हे दोन बोट साधारण या तीन रॉडवर येतात. एवढं जस्ट करेक्शन याच्यामध्ये. आणि हा राईट हँडचा अप्रोच आहे पेन्सिल होल्ड करायचा. अशा पद्धतीने पेन्सिल होल्ड करायची. हे सर्व व्हिडिओमध्ये क्लास झाल्यानंतर, आज जेव्हा केव्हा क्लास संपेल आपला 11 वाजता, त्याच्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ लगेच लिंकमध्ये मिळेल. तो शांततेत उद्या सकाळी दुपारी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा. आणि उद्या सकाळी मी उठल्यानंतर लगेच तुम्हाला जो होमवर्क दिलेला असेल तो उद्या दिवसभरात कधी पण करा. सर्व ताईंना सांगतोय, आज ज्या लाईव्ह असतील किंवा उद्या व्हिडिओ बघतील, कधीही करा. पण व्हिडिओ ग्रुपमध्ये जो काही सबमिशन आहे फोटो टाकताना ग्रुपमध्ये, 9:30 ते 10:30 टायमिंग. लक्षात येतं मी काय सांगतोय? ग्रुपमध्ये टाकताना फोटो 9:30 ते 10:30. ओके, पुढे जाऊया परत. एक जर डिसिप्लिनचा पार्ट होता आणि म्हणून सांगितला. हे आपण जस्ट पुन्हा परत हाताच्या काही हालचाली आहेत तर जर समजाव्या, व्हिज्युअलाइज व्हाव्या, तुम्हाला परफेक्टनेस यावं म्हणून हा ही स्लाइड आहे, बाकी काय उद्देश नाही. आपण थोडा आधी पण हा व्हिडिओ बघितलाय, पण जस्ट अबॅकस टूल जरी नसलं तर बियॉन्ड द बॉर्डर जाऊन आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी वापरू शकतो. आणि तुमच्या पण खूप साऱ्या ताईंनी क्रिएटिव्हिटी केलंय. आणि काही नसताना पण आपण कशा पद्धतीने करतो बघा बरं जरा. इथं इथं हातांची मुवमेंट रॉंग आहे हं. मला आता लक्षात आली, हातांची मुवमेंट काही रॉंग आहे. 16 -6 +3 +26. The answer is, आता इथं त्या ताईंना काय होतं की सबस्टिट्यूट अप्रोच आहे, बिगनर आहेत ना, त्या लेवल आहेत, म्हणजे त्यांच्याकडे टूल नसताना पण करतायत. म्हणून सुरुवातीला त्यांनी काहीतरी लोअर बिट्सला इंडेक्स वापरला होता आणि शेवटी त्यांना पिंच करता नाही आला. पण सबस्टिट्यूट अप्रोच आहे, जस्ट तुम्हाला समजावं की कुठले बोट कुठं वापरायचे, म्हणून हा व्हिडिओ होता. आणि आधी ऑलरेडी आपण बघितला होता, पण त्यावेळेस आपण एवढे ट्रेन नव्हतो म्हणून कदाचित समजला नसेल, म्हणून आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. सो प्लीज open your notebook and your fingers. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 अंक लवकर फास्ट लिहा. ए साठी, बी साठी 1, 2, 3, 4, 5, 6, 7. लिहा थोड्या फास्ट. आणि या सर्व गोष्टींसाठी मी टोटल मोजून 5च मिनिटं वेळ देणार आहे, कारण आपल्याला खूप मॅरेथॉन प्रॅक्टिस करायची आहे. लिहून झाले की मला सांगा, म्हणजे मी टाइम ऑन करेल, टायमर ऑन करेल. ओके ना? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबा पूजा ताई अजून. उद्या उद्या सर्व ताईंना लिहू द्या, अंक लिहा पहिले. मग सांगतो ना, एकाच वेळेस करा ना, काही प्रॉब्लेम नाही. काही परीक्षा नाही, कॉम्पिटिशन नाहीये. लिहिलं का रोहिणी बेटा? लिहिलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सो नाऊ युअर टाइम विल बी स्टार्ट. स्टार्ट करा, स्टार्ट करा. ओके.
इथं ताई करताय ना तुम्ही फिंगरिंग वर? मला तुमचे फिंगर्स दिसत नाही. ओके ओके, डू इट. ओके ओके. प्रामाणिकपणे फिंगर्सचा वापर करा. खूप सिनियर असाल आणि डायरेक्ट मेंटली करत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण हातांचे म्हणजे बोटांची मुवमेंट करून मेंटली, असं नाही स्कूलच्या पद्धतीने नाही. साडीताई तुमचे फिंगर्स नाही दिसत आहे मला. करतायत ना तुम्ही? हा, ओके. ओके ओके. ओके. डन सर. हा, ठीक आहे ना, ठीक आहे ना. 3 मिनिटं झाले, 3.25 मिनिटं, अजून 2 मिनिटं वेळ आहेत आपल्याकडे. ठरल्याप्रमाणे 5 मिनिटं. पण शांततेत करा, काही घाई नको. घाई करू नका, व्यवस्थित करा. मनीषाताई, झालं तुमचं? ओके. झालं सर. ओके. अंकिताताई, क्लास झाल्यानंतर शेवटी बोला माझ्याशी. अंतिका. ओके, लास्ट हाफ मिनिट आहे. ज्यांचं बाकी असेल त्यांनी क्लोज लूपला जा. बऱ्यापैकी सगळ्यांचं झालेलं आहे असं वाटतं मला. सो प्लीज, क्लोज लूप क्लोजिंग कडे जाऊ आणि आन्सर चेक करा. सर्व जो काय असेल तो स्कोअर पटक टक 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 फटाफट आन्सर चेक करा आणि स्कोरिंग लिहून ठेवा. ऋतूचा आन्सर चेक कर बेटा फटाफट. ध्यान किधर है असं बोलायची वेळ आली माझी. हम्म. जे असेल ते असेल. वाव. सुप्रियाताईंना किती आनंद गगनात व्हावे ना, अशी वेळ आली. वाव, 20 पैकी 20 भेटले बाबा. आलं, मला येतं म्हणजे मला असं म्हणता येते. ठीक आहे ना, गुड. ताई, आता पूजा ताई, क्लोजिंग कडे जा. जेवढं आलं असेल तेवढं आन्सर चेक करून घ्या. काही काय कॉम्पिटिशन नाहीये. जस्ट कम्प्लेशन आहे, तुम्हाला येतं. तुम्ही 4 जरी कॅल्क्युलेशन केले तरी येतंय असं समजूया आपण. ओके ना? झाले होते सर, लास्ट बाकी होते. ओके ओके ओके, ठीक आहे. झालं असेल चेक, मी असं समजतो. ओके, झालं असेल मी असं समजतो. आणि मला पहिल्या टप्प्यामध्ये थोडस मी बाहेर येतोय. पहिल्या टप्प्यामध्ये पहिला टप्पा झाला आपला 20 कॅल्क्युलेशनचा. खूप मोठा टप्पा आहे आजचा, तुम्हाला लक्षात येईल. एक मिनिट. हे का ब असं यांना का ब अनपिन दिसते? रिमूव्ह द पिन. त्यानंतर रिमूव्ह द पिन. हा, प्लीज इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. जर 20 असेल, हा माझा डावा हात आहे, इकडे लक्षात द्या. 20 आउट ऑफ आले असेल तर 20 असं साईन करा. जर 10 असेल तर असं करा. 15 असेल तर असं करा. 19 असेल तर असं करा. म्हणजे मला समजू द्या कोणाचे किती करेक्ट आले ते. ओके ना, जस्ट समजू द्या. मला कॅमेरात दिसेल असे हात करा. जो स्कोअर असेल तो दाखवा मला. हा, अनुजाताई, तुमचा स्कोअर दाखवा ना, मला कळू द्या ना. 19. ठीक आहे. विद्याताई 20. तुमचा शुभांगीताई किती आला? कोमल दाढावताई
दाखवा ना मला, कळू द्या ना एकेकाचा, मी एकेकाचं बघू द्या ना मला. हा, काही प्रॉब्लेम नाही. थोडा वेळ हात असे ठेवलं ते काही फरक पडणार नाही, लाईट बिल जास्त येणार नाही कोणाचंच. काही काळजी नका करू. तुला बघू तर द्या. हा सुनीता ताई, तुमचं काय? लाईट गेली का तुमच्याकडे म्हणून हात वरती येत नाही तुमचे स्कोअर? सुनीता ताई नागरगोजे, काहीतरी तर दाखवा, जे जेवढे करेक्ट आले असेल तेवढे. ठीक आहे, ते म्हणता मी आत्ता आले. ठीक आहे, काय हरकत नाही. काय प्रॉब्लेम आहे सुनीताताई नागरगोजे, बोला माझ्याशी जरा. बाकी जण पहिल्या पानावर आहेत, करून घ्या डाऊन. सुनीता नागरगोजे ताई, ठीक आहे. आत्ताचे आत्ताचे बोलतात का? ठीक आहे, काय हरकत नाही, बऱ्याच आत्ताचे जणांचे. स्क्वेअर बोला बोला सुनीताताई, काय प्रॉब्लेम आहे? आत्ताचे स्क्वेअर बोलताय का सर? तुमचा आता हात केलेले बोलतात ना? हा, आता केलेले किती करेक्ट आले ते सांगा ना मला. 10 करेक्ट आले का 15 करेक्ट आले? सगळे सारे बरोबर, फक्त एक राहिला होता टाइम संपला म्हणून. आले सगळे बरोबर. मग मला असं दाखवा ना की 20 करेक्ट आले, 10 करेक्ट आले, हा. 15 करेक्ट आले, मी असं सांगायला लावतोय. हा, आता हो त्यांनी हो. सांगितलं की जीत गए हम लोग आज, वोटिंग डाल के हम ही जीत गए असं सांगतायत. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, वंडरफुल. म्हणजे असं मला मला भीती वाटायला लागली की तुम्ही काहीच केलं नाही का. नाही तर दोन गोष्टी, तुम्ही आत्ता आल्या, आत्ता आले असाल नाही तर नाही, तरी पण. आज मी केअर करत होते मी, फक्त ऐका माझा ना, टाइम मुळे एक राहिलेला. आमच्या विद्याताई आहे ना, प्रत्येकाची मी विद्याताईंना हजेरी घ्यायची, कोण किती वाजता येतं ती जबाबदारी दिली आहे. 16 तारखेला जेव्हा सर्टिफिकेट घ्यायला याल ना तुम्ही, जे लेट आलेत ना त्यांच्याकडनं पार्टी घेणार आहेत आपण त्या दिवशी. हा, आणि विद्याताई प्रत्येकाला 1000 रुपये. जे वेळेवर क्लास अटेंड करत नाही, शेवटपर्यंत करत नाही, जे उद्यापासून सबमिशन करणार नाही, ऋतुजा सबमिशन चेकिंगचं उद्यापासून तुझ्याकडे काम असणार आहे. मला जेवढ्या ताई लोक आहेत ना ग्रुपमध्ये, तू दोघं ग्रुपमध्ये, म्हणून तुला सांगतो मी, दोघं ग्रुपमध्ये ना, तर कुठल्या ताईने सबमिशन आज केलं की नाही 9:30 ते 10च्या दरम्यान, टिक प्रेझेंटी लावून ठेवायची. आणि जर नाही नाही केलं तर आपण ठरवूया 16 तारखेला काय करायचं, त्यांच्याकडनं फाईन कशी घ्यायची ती. हा, थोडंसं करावं लागेल आपल्याला. चला ठीक आहे, नेक्स्ट प्रॅक्टिस प्लीज एव्हरीवन, इकडे लक्ष द्या. ही प्रॅक्टिस आपण आत्ता केली आणि सर्वांना आनंद झाला. माईक सर्वजण बंद करून घ्या प्लीज, माईक बंद करून घ्या. मला कोणाचा तरी माईकचा आवाज येतोय, नाही तर मला पुन्हा परत बाहेर निघावं लागेल. प्लीज माईक बंद करून घ्या. कोणाचा माईक ऑन आहे? अरे देवा, आता झाला बंद. कोणाचा तरी माईक बंद होता, आता झाला. ठीक आहे, ऑन होता. सो प्लीज, पुन्हा परत मी प्रॅक्टिस सेशन मध्ये गेलो. आता पुढचा पार्ट आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. पुढचा पार्ट काय होता सर्व समजून सांगतो, की आपण इन हाऊस फॉर्म्युला समजून घेतला होता. या इन हाऊस फॉर्म्युल्यामध्ये मुलांची प्रॅक्टिस कशी करून घ्यायची हे पण सांगितलं होतं. या ठिकाणी फ्रेंड्स राईट करून घ्यायचे, या ठिकाणी फ्रेंड्स राईट करून घ्यायचे, आणि या ठिकाणी लाऊडली लाऊडली बोलून, म्हणजे मोठ्या आवाजाने बोलून असं सांगितलं होतं. शेजारच्या घरी जरी आवाज गेला तरी चालेल, पण इथं आपण लाऊडली +2 इज इक्वल टू बोला, -3 +5 बोला, किंवा ऍड 2 इज इक्वल टू -3 ऍड 5, जे काही तुम्हाला जे इजिएस्ट वाटत असेल, पण एक स्टँडर्ड ठेवा. कारण तुमच्याकडनं मुलं शिकणार आहेत आणि तुमच्याचकडे जर तुम्ही अनस्टँडर्ड ठेवलं, कारण मी सर्व स्टँडर्ड वर का जोर देतोय, जेवढे टीचर सातत्यबद्ध एका स्टँडर्डवर काम करतील, एका सारख्या कामावर करतील, कारण ब्रेन ट्रेनचं जे स्टँडर्ड आहे, आपण एका अम्ब्रेला खाली काम करतोय, तुम्ही आम्ही सर्वजण ब्रेन ट्रेनच्या अम्ब्रेला खाली. एका स्टँडर्डने सर्वांचे ऍप्लिकेशन झाले पाहिजे, एका स्टँडर्डने सर्वांची बोटांची फिंगरिंग यूज केली गेली पाहिजे, एका स्टँडर्डने मुवमेंट झाल्या पाहिजे, तर आपल्याला स्पीडअप पुढे करता येतं. म्हणून हे मात्र मी इथं मात्र सर्वांना सांगेल की हा सुद्धा एक रूल आहे, तो रूल सर्वांनी फॉलो केला पाहिजे. म्हणून हे, आता तुम्हाला अजून एक प्रश्न येतो की हे 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 कॅल्क्युलेशन कसले आहेत, की जस्ट मुलांनी इथं फॉर्म्युलांची प्रॅक्टिस केली आणि त्यांना फॉर्म्युला कसा अप्लाय होतो. फॉर एक्झाम्पल 3 आहे इथं, 3 3 आहे माझ्या राईट हँडवर, आणि 3 + 2, मग +2 साठी लगेच त्यांना फॉर्म्युला बोलता येतो, +2 इज इक्वल टू -3 +5. हा फॉर्म्युला ऍप्लिकेशन करता येतो. म्हणून हे जे काही कॅल्क्युलेशन दिलेले आहेत इथं, हे पुन्हा परत एकदा सांगतो, हे जे काही कॅल्क्युलेशन दिलेत, हे कॅल्क्युलेशन फॉर्म्युला प्रूव्ह करता यावा, तो फॉर्म्युला इन्स्टंट लगेच वापरता यावा, त्याची कन्सेप्ट क्लिअर व्हावी मुलांची, आणि म्हणून हे फॉर्म्युलेचं काही कॅल्क्युलेशन इथं दिलेले असतात. क्लिअर? म्हणजे आता पुन्हा परत मला पुढच्या वेळेस समजून सांगा, कारण मला काही ताईंचा प्रश्न पण येतो याच्यावर, की हे कसं सॉल्व्ह करायचं. हे क्लिअर झालं. आता पुढचा पार्ट इकडे लक्ष द्या. पुढचा प्लॅन थोडासा फास्ट आहे. सर्वजण, रोहिणी ताई फटाफट समजून सांगा हे कॅल्क्युलेशन, आणि पुढचे परत 10 कॅल्क्युलेशन करायचे. रोहिणी ताई लवकर कॅमेरा माईक ऑन करा प्लीज, थोडा फटाफट फटाफट. हा चला, समजून ओके सांगा. सर. 23 समजून सांगा. मी 5 जणांना विचारणार आहे, लवकर फास्ट.
हम्म. सर, बोला. हा युनिट रॉड आहे, हा टेन्स रॉड आहे. हम्म. टेन्स रॉडवर 20 डायरेक्ट अवेलेबल आहे, हम्म. 3 डायरेक्ट अवेलेबल आहे युनिट रॉडवर. हम्म. देन +12 करायचंय, हम्म. तो हा 1 टेन्स रॉडवर अवेलेबल आहे, हम्म. 2 इकडे युनिट रॉडवर अवेलेबल नाहीये, तो हम्म. आपण +2 चा फॉर्म्युला यूज करणार आहे. +2 ला -3 +5. व्हेरी गुड. हम्म. Then -5. -5 is direct available on unit rod, so हम्म. -5. ओके. Then +4. +4 is direct available. Then +1. +1 is not available on unit rod. So we use formula +1 -4 +5. Answer is 35. वंडरफुल. एकदम मला काही म्हणजे बोलायचीच गरज नाही, इतकं छान रोहिणी दीदीने समजून सांगितलं. सो वंडरफुल बेटा. Thank you, sir. 35 इज द आन्सर. ओके, 35 इज द आन्सर. मला पूजा वालेकर ताई दिसत आहेत. मला हे 5 नंबरचं कॅल्क्युलेशन समजून सांगा प्लीज, थोडस फास्ट. ओके. ओके. सर हा युनिटचा रॉड आहे, हा टेन्सचा रॉड आहे. हम्म. 18 नाही ताई, हे 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 -5 पाच डायरेक्ट 5 नंबरचं सांगा. 5 नंबरचं. 5 नंबरचा. हा. हम्म. हा टेन्सचा रॉड, हा युनिटचा रॉड आहे. हम्म. 44 is direct available on both rod, unit rod also and tens rod also. ओके. +2 is not available on unit rod. Then we use formula +-3 on unit rod. +2 साठी आपण हा फॉर्म्युला यूज करतोय, -3 +5 -15 डायरेक्ट अवेलेबल. -15 साठी डायरेक्ट अवेलेबल, टेन्स रॉडवर 10 डायरेक्ट अवेलेबल आणि 5 ऑल्सो डायरेक्ट अवेलेबल. आणि +3 साठी युनिट रॉडवर 3 ऑल्सो अवेलेबल. आणि +1 साठी आपण फॉर्म्युला यूज करू -4 +5. सो आन्सर इज 35. ओके. लकीली आपल्याकडे दोघं ठिकाणी 1चा फॉर्म्युला आला आणि 35 आन्सर आला. पण गुड, तुम्ही पण छान एक्सप्लेन केलं. म्हणजे सर्वांना मला सांगायचं असं, कदाचित आता जेवढ्या ताई मला व्हिडिओ ऑन दिसेल, मी स्क्रीन शेअरिंग मध्ये माझ्या समोर जेवढ्या ताई मला दिसायचा प्रयत्न करतील, कदाचित तेवढ्याच ताईंना मी विचारू शकतो. ते माझ्याकडे लिमिटेशन आहे. पण तुम्ही, आपल्याला प्रॅक्टिस जास्त करायची आहे. आणि मुद्दाम मी जस्ट बघितलं की तुम्ही कसं एक्सप्लेन करतायत, असं समजायचं. या दोघं ताई जेव्हा एक्सप्लेन करत होत्या, तेव्हा मनातल्या मनात तुम्ही पण स्वतःला एक्सप्लेन करा की मी असते तर कदाचित सुनीताताई, मी असते तर मी असं बोललं असतं. या अप्रोचने तुम्ही सर्वजण बोलणार आहेत अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा परत पुढच्या प्रॅक्टिससाठी जातो. पुढच्या प्रॅक्टिससाठी लिहा 1 2 3 4 6 7 8 10. 10 लिहा पटापट. 10 लिहा. 10 पुढचे कॅल्क्युलेशन करायचे आहेत आपल्याला. लिहा प्लीज. लिहून झाले असतील तर लगेच मी पण टाइम ऑन करतो आणि पुढच्या कॅल्क्युलेशनला जातो. चलो रेडी. पुढचे 10 कॅल्क्युलेशन स्टार्ट करा प्लीज. काय अडचण आली तर खाली फॉर्म्युले पण लिहिलेले आहेत. 5 मिनिट्स देतो याच्यासाठी पण. सॉरी, याच्यात कॅल्क्युलेशन जास्त आहेत, 15 आहेत. म्हणून 5 मिनिट देतो.
मनोषताई झाले काय तुमचे? करताय ना? अरे Done, sir. हा ठीक आहे ना. ओके, बोलू नका फक्त. करू द्या बाकीच्या ताईंना. अजून 1 मिनिट बाकी, शांततेत करा. शेवटचे एक 15 सेकंद क्लोज लूप करा प्लीज. काही प्रॉब्लेम नाही. जस्ट कन्सेप्ट क्लिअर करतोय आपण. प्लीज चेक युअर आन्सर. आन्सर चेक करून घ्या प्लीज एव्हरीवन. आन्सर चेक करून घ्या आणि नंतर मला स्कोअर सांगा प्लीज. आन्सर चेक करून घ्या. हेच आन्सर आहेत ना? थांबा. हा ठीक आहे, आन्सर चेक करून घ्या प्लीज फास्ट. स्कोरिंग सांगायचं आहे म्हणून आन्सर चेक करा.